हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही चाललो होतो की FC रोडला शॉपिंगसाठी. तर आज आहे 31ला FC रोडला खूप छान असा कार्यक्रम असतो. मीन्स ते सगळे बलून्स हवेमध्ये उडवले जातात. तसंच आम्ही निघालो. त्याच्यानंतर मेट्रो स्टेशनला आलो. मेट्रो येण्याची वाट बघत होतो. मेट्रो यायला खूप वेळ नव्हता तसा, पण तरी वेळ लागला. त्यानंतरनं आम्ही मेट्रो आल्यानंतरनं मेट्रोत बसलो. पण मेट्रोमध्ये इतकी गर्दी होती की थोडीही जागा कुठेच ॲवेलेबल नव्हती बसायला. त्यानंतरनं आम्ही पोचलो डेक्कनला. डेक्कनला पोचल्यानंतरनं हा जो ब्रिज आहे तो इतका सुंदर दिसत होता. त्याचे जे लाईटिंग वगैरे होती ती खूप छान दिसत होते. आज 31st असल्यामुळे डेक्कनला इतकी गर्दी होती की खूपच गर्दी होती. त्यानंतरनं संध्याकाळ झालेली होती. थंडी होती थोडीशी वाजत, त्यामुळे चहा घेतला. चहा घेतल्यानंतर छान फ्रेश असं वाटलं. त्यानंतर आम्ही FC रोडला गेलो. बघितलं एकदा सगळं छान. आज तशी कमी दुकानं होती FC रोडला, कारण की लावत नाहीत ना FC 31ला. सो त्यामुळे सगळ्यात पहिले तर छान असं ब्रेसलेट घेतलं, गोल्डन रोज गोल्ड कलरचं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. बघत होतो काही छान भेटतं आहे का वगैरे वगैरे. हा टॉप बघितलेला, पण तो घेतला नाही. आम्ही फक्त बघत होतो वगैरे. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. ह्या टॉपमध्ये ना थोडासा डॅमेज होता, त्यामुळे आम्ही तो घेतला नाही. तसा तर तो स्वस्तच होता, पण डॅमेज असल्यामुळे आम्ही तो घेतला नाही. त्यानंतर एवढी सुंदर अशी फ्लावर्स तिथे ठेवलेली होती. असे सगळे खूप जास्ती. तर आज FC रोडला ते रेड कलरची गॅसची बलूनच खूप जास्त दिसत होते. इथे छान असे टी-शर्ट होते. त्यातला एक टी-शर्ट घेतला आहे आम्ही. खूप सुंदर होतं त्याचं कापड वगैरे, अफोर्डेबल होतं आणि असं कोरियन वाइब देणारं होतं थोडंशी. सो त्यामुळे आम्ही एक टी-शर्ट घेतला इथनं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. कुर्तीज बघायला. कुर्तीज मी नाही घेतली इथे माझ्या फ्रेंड्सनी घेतली कुर्ती. खूप छान अशा कुर्तीज होत्या. आणि FC रोडला तुम्हाला तर माहितीच आहे, खूप जास्त शोधावे लागतात कपडे तेव्हा भेटतात. त्यानंतर आम्ही रस्ता क्रॉस केला. त्यानंतर इथे खूप सारे कानातले वगैरे होते, इयरिंग्स वगैरे, बट ते काही घेतलं नाही. हा ड्रेस खूप सुंदर आणि खूप प्रिटी होता, तो घेतला आहे. खूप छान होता, त्यामुळे खूप आवडलेला तो आमच्या म्हणजे सगळ्यांनाच. हा पण टॉप आवडला होता, पण तो घेतला नाही आम्ही. त्यानंतर आम्ही चप्पल बघायला गेलो. चप्पलमध्ये क्रॉक्स खूप छान छान होत्या. क्रॉक्स घेतल्या तिघींनी पण. त्यानंतर आम्ही बघत होतो कानातले वगैरे सगळ्या. गर्दी होती आज खूप FC रोडला, कारण की 31st असल्यामुळे. त्यानंतर पर्स बघण्यासाठी गेलो होतो, पण पर्स तिथे काही आवडली नाही. मग माझी फ्रेंड्स तोपर्यंत जीन्स बघत होत्या, त्यांनी जीन्स घेतल्या. छान जीन्स भेटतात FC रोडला. सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माहितीच आहे, खूपच जास्त अफोर्डेबल असतात. त्यानंतर इथे आम्ही 3-4 कुर्तीज घेतल्या. खूप जास्त छान न्यू टाईप्सच्या कुर्तीज होत्या. भारी दिसत होत्या खूप जास्त. कन्फ्युजन होत होतं कलर्समध्ये, कुठला छान दिसेल, कुठला काय वगैरे. पण तसे तर सगळेच खूप जास्त छान होते. खूप जास्ती पॅटर्न्स इथे अवेलेबल होते आणि कुर्तीचं कापडही खूप जास्त चांगलं होतं. या 3 कलरमध्ये आमचं कन्फ्युजन होत होतं. ग्रीन, तर फायनली आम्ही ग्रीनच घेतली. एक ब्लॅक कुर्ती घेतली तिथनंच, आणि अजून एक कुर्ती घेतली. अशा 3 कुर्त्या आम्ही तिथनं घेतल्या. नंतर खूप फिरलो. इतके सारे इतके छान दिसत होते आणि 9-9:30 होत आले होते, म्हणजे त्यामुळे जास्तच गर्दी वाढली होती. त्यानंतर असंच फिरलो खूप.
छान वाटत होतं सगळीकडं. संध्याकाळचं फिरण्यासाठी खूप छान वाटते. त्यानंतर पाणीपुरी दिसली. पाणीपुरी बघितल्यानंतर कोणाला इच्छा होणार नाही खाण्याची असं होऊच नाही शकत. त्यामुळे आम्ही छान अशी पाणीपुरी घेतली. पाणीपुरीची टेस्ट खूप जास्त छान होती. FC रोडला सगळंच खूप जास्त छान भेटतं. भेळ, मोमोज, नूडल्स सगळंच खूप जास्त छान भेटतं. त्यानंतर खूप लेट झालं होतं. तसं 12 वाजेपर्यंत थांबायचं होतं, पण ते शक्य नव्हतं. त्यामुळे लवकरच आम्ही 9-9:30 वाजेपर्यंत निघालो. परत एकदा डेक्कन स्टॉपला आलो, मेट्रो स्टेशनला. मग तिथनं आम्ही तिकीट वगैरे काढली. खूप जास्त खरेदी केली होती. त्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. घरी म्हणजे रूमवर येण्यासाठी. आणि मग सगळी शॉपिंग वगैरे घेऊन आम्ही आलो रूमवरती. त्यानंतर पुढचं जास्ती मला काही शूट करता आलं नाही, कारण की लेट झालेलं होतं. घरी जाण्याची घाई झाली होती, कारण की हॉस्टेलवरती असल्यामुळं हॉस्टेलचा टायमिंग असतो. त्या टायमिंगमध्ये परत यावंही लागतं. त्यामुळे लेट झालेलं असल्यामुळं आम्ही पटकन घरी आलो. थँक्यू. आवडल्यास लाईक करा.